बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढलेला आहे। नागपूर विद्यापीठाचं धोरण विद्यार्थी विरोधी असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरवर्षी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ, परीक्षांमध्ये होणारी दिरंगाई, अभ्यासक्रम निकाल लावण्यात होणारा उशीर, पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या निवडणुका या सगळ्या विषयांना धरून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात हा धडक मोर्चा काढण्यात आलाय। नागपुरातील रविनगर मैदानातून अमरावती रोडवरील विद्यापीठ परिसरापर्यंत हा धडक मोर्चा जाणार आहे। या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूर विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा धडक मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। दरवर्षीचा विद्यापीठाचा जो एक कार्यक्रम पत्रिका असते, मग वर्षाच्या सुरुवातीला प्रवेशापासून तर वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या परीक्षेसंदर्भातला जो वेळापत्रक असतो तो पाळला जावा, तो नियमित पद्धतीने त्याचा पालन व्हावा, ही एक प्रमुख मागणी आहे। आणि सोबतच निकालामध्ये होणारी दिरंगाई जी आहे किंवा विद्यार्थ्यांना होणारी जे काही गैरसोय विद्यापीठा परिसरामध्ये होते, या सर्व मागण्यांसाठी ABVP कडून हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। नागपूरच्या रविनगर येथील मैदानातून हा मोर्चा सुरू झाला असून आणि सध्या हा मोर्चा नागपूर अमरावती रोडवर जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ चा प्रमुख परिसर आहे आणि ज्या ठिकाणी प्रशासनिक कार्यालय त्या ठिकाणी हा मोर्चा चालला आहे आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोर्चा संपुष्टात आल्यानंतर विद्यापीठामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे। त्यामुळे आज विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांकडून कोंडीत पकडलं जाते की काय, असंच चित्र सध्या तरी नागपुरात या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। तर नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा मोर्चा निघालेला आहे। शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत। विद्यापीठाच्या धोरणांविरोधात हा मोर्चा निघालाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।